तुम्ही ऐकताय मराठी गुंजन व्हॉइस, जिथे शब्द ऐकले जात नाही ते मनाला भिडतात। डॉक्टरांनी अक्षयच्या पोटावर जेल लावून स्कॅनिंग सुरू केले तेव्हाच कुणीतरी तिचा हात अलगद धरला। तिने लगेचच मान वळवून पाहिलं तर समोर नीरव उभा होता। त्याच्या डोळ्यात उत्सुकता होती। स्क्रीनवर त्यांचं बाळ दिसतंय की नाही हे पाहण्याची। स्क्रीनवर कधी बाळाचे छोटेसे पाय, कधी हात, तर कधी हलकासा गोल डोक्याचा आकार दिसत होता। हे पाहून नीरवच्या डोळ्यात आनंदाचे आणि भावनांचे थेंब दाटले। त्याला पाहून अक्षयाच्याही डोळ्यात पाणी आलं। जेव्हा तिने स्वतः स्क्रीनवर आपलं बाळ पाहिलं तेव्हा तिच्या मनातही एक अवर्णनीय भाव उमटलं। डॉक्टरांनी स्कॅनिंग पूर्ण केलं आणि सांगितलं, बाळ अगदी स्वस्थ आहे। हे ऐकून नीरव आणि अक्षया दोघांनी खोल श्वास घेतला। जणू मनावरील मोठा दगड हलका झाला होता। स्कॅनिंग संपल्यानंतर अक्षयाने आपल्या पोटावरचं जेल टिश्यूने पुसून टाकलं आणि परत कॅबिनमध्ये येऊन बसली। दरम्यान डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट्स तपासून सांगितलं, बाळ ठीक आहे, पण अक्षया तू खूप अशक्त झाली आहेस। रक्ताची कमतरता आहे। जर ही स्थिती डिलिव्हरीपर्यंत राहिली तर त्रास होऊ शकतो। म्हणून व्यवस्थित खाणं पिणं खूप आवश्यक आहे। याच महिन्यापासून औषधांच्या डोसमध्ये वाढ केली आहे, ती वेळेवर घ्यायला हवी। डॉक्टरांनी अजून काही खबरदारी सांगितल्या तेव्हा कल्पना नम्रपणे म्हणाल्या, हो मॅडम, आम्ही नक्की लक्ष देऊ। इकडे अक्षयाचा एक हात अजूनही नीरवच्या हातात होता आणि ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली। मम्मी, मी औषध आणतो, असं म्हणून नीरव मेडिकल स्टोअरकडे गेला। औषध आणून परत आला आणि ती कल्पनाच्या हातात दिली। मम्मी, ऑफिसचा वेळ होतोय, मी निघतो, असं म्हणून त्याने अक्षयाकडे एक नजर टाकली आणि निघून गेला। नीरवला जाताना पाहून अक्षयाच्या मनात अचानक उदासी दाटली। हे सगळं पाहून मनीषा मनातच विचार करू लागल्या, अगं बाई, या मुलाला एवढा अहंकार कशाचा आहे? जे काही झालं ते स्वतःच्या हातानेच केलं आणि आता या बिचाऱ्या मुलीला त्रास देतोय। एका गर्भवती मुलीला असं दुखवणं योग्य आहे का? नीरव आला आणि परत निघूनही गेला, पण जय अजूनही शांतच होता। हा विषय नंतर बघू, असं ठरवून मनीषा यांनी काही न बोलणंच पसंत केलं। चेकअप झाल्यावर कल्पना, मनीषा आणि अक्षया कारमध्ये बसून घरी निघाल्या। वाटेत अक्षयासाठी तिची मोठी मावशी फळं आणि सुके मेवे घेऊन आले। मनीषा म्हणाल्या, वहिनी, आम्ही अक्षयाला नंतर घेऊन जाऊ। त्यावर कल्पना थोड्या कठोर स्वरात उतरल्या, ज्याने चूक केली त्याला बायकोची गरज नाही, पण तुम्हाला सून हवी आहे? तो रागात आहे। हो, पण वहिनी, नीरवने काही बोललंच नाही। आपणही तसं शांत बसलो तर कसं चालेल? आधीच यांच्यात इतकं अंतर आलं आहे, अजून वाढलं तर काय होईल? आधी तुमच्या मुलाला समजावून सांगा, त्याने यायला हवं, माफी मागून स्वतःच्या बायकोला घेऊन जायलाच हवं। तोपर्यंत मी माझ्या मुलीला इथेच ठेवणार। माझ्या मुलीची कसली चूक आहे? तिला रागावून काय साध्य होणार? माझी मुलगी काही तुमच्यावर ओझं नाही। तिची डिलिव्हरी होऊ देत, मुलगा हो की मुलगी, माझी मुलगी माझ्या घरीच राहील। कल्पनाचं स्पष्ट बोलणं ऐकून मनीषाला क्षणभर काही सुचेनासं झालं। त्यांना जाणवलं की या सगळ्यात अक्षया सर्वात जास्त त्रास सहन करत आहे। त्या अलगद अक्षयाजवळ गेल्या आणि म्हणाल्या, बाळा, काळजी करू नकोस, आम्ही लवकरच तुला आपल्या घरी घेऊन जाऊ। तो सध्या रागात आहे, पण जेव्हा त्याचा राग शांत होईल तेव्हा तोच तुला न्यायला येईल। तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे। तुझी तब्येत चांगली असेल तर पोटातलं बाळही निरोगी राहील, म्हणून कोणतंही टेन्शन घेऊ नकोस। औषधं वेळेवर घे, व्यवस्थित खा प्या, बाळासाठी आणि स्वतःसाठीही।
तू निरोगी राहणं खूप महत्वाचं आहे बरं का. आता आम्ही निघतो. अक्षयच्या मोठ्या मावशीने थेट समोरून सांगून टाकलं. मी तिला परत पाठवणार नाही. हे ऐकून मनीषा विचारात पडल्या. आता काय करायचं. अक्षयालाही काही कळेना. ती ना मोठ्या मावशीच्या शब्दाला विरोध करू शकत होती, ना सासूबाईंच्या म्हणण्याला नकार देऊ शकत होती. बिचारी अक्षया मनाने खूप खचली होती. शेवटी तिने फक्त मान हलवली आणि हलक्या आवाजात म्हणाली, ठीक आहे आई. माधवराव पुढे आले. अक्षयाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, बाळा स्वतःची काळजी घे. तो येईल आणि तुला आमच्या घरी घेऊन जाईल. तोवर तू बळकट राहा. आम्ही आता निघतो. बरं जय, आम्ही जातो असं म्हणून ते निघून गेले. त्यांच्या जाण्याच्या वेळेस संध्याकाळ होत आली होती. त्याचवेळी नीरव ऑफिसवरून घरी आला. आई वडील दिसले तरी तो सरळ आपल्या खोलीत जाणार होता. माधवरावांना राग आला. ते ओरडले, नीरव हे काय करतोस तू. मी काय केलं डॅडी. नीरवने थोड्या गर्वाने उत्तर दिले. माधवराव संतापून म्हणाले, काय केलंस. इतक्या दिवसांपासून तिच्या मागे होतास. ती तुला जीवापाड हवी होती. लग्नही केलंस. आज सगळं खरं समोर आलं. तिच्या पोटातलं मूल तुझंच आहे हे तुला ठाऊक आहे. तरी सुद्धा तू अक्षयाला दूर ठेवतोयस. तुला कल्पना आहे का ती मुलगी तुझ्यापासून दूर राहून किती यातना सहन करते. नीरव कडवटपणे हसला. यातना. जेव्हा तिला कळलं की पोटातलं बाळ माझं आहे तेव्हा कुठे होती ती. तिनंच ठरवलं ना की माझ्यापासून दूर राहायचं. मग तसंच राहू दे तिला. आत्ताही आणि तेव्हा काही फरक नाही आहे ना. इतकं बोलून तो खोलीत निघून गेला. माधवरावांच्या तोंडून संतापाने शब्द फुटले, जा जा. असा मतलबी मुलगा जन्माला घालायचा असेल तर तुलाच मरायला हवं होतं. मनीषावर ते संतापले. मनीषाही रागाने म्हणाल्या, तो फक्त तुमचा मुलगा आहे का. माझाही तर आहे. त्याचं डोकं असं आहे ते तुमच्यामुळेच आहे. माझ्यावर का दोष टाकता. ठीक आहे, झालं तुमचं बोलणं. चला खोलीत या, मग सांगते तुम्हाला सगळं. असं म्हणत मनीषाने रागाने आपला पदर झटकला आणि बेडरूम मध्ये गेल्या. माधवराव हॉलमध्येच बसून राहिले. ते विचार करू लागले, हे आई मुलगा दोघंही अजबच आहेत. आता जर मी खोलीत गेलो तर नक्की कुठलं तरी महायुद्ध सुरू होईल. इकडे अक्षयाने जेवण संपवलं, औषधं घेतली, थोडं चालून घेतलं आणि मग आपल्या खोलीत जाऊन शांतपणे निजली. जय आपल्या बहिणीकडे आला आणि तिच्या शेजारी बसला. त्याने हलक्या आवाजात विचारलं, तो नाही आला म्हणून तू उदास झालीस का. अक्षयाने हलक्या स्मिताने उत्तर दिलं, नाही रे दादा, तसं काही नाही. दादा, पण खरी गोष्ट समजल्यावरही त्यांनी माझ्याशी एकदाही बोललं नाही. इतके दिवस मी सत्य सांगितलं नव्हतं म्हणून माझ्यावर राग होता, हे समजू शकते. पण आता तर सगळं स्पष्ट झालं आहे. वरून त्यांनी मला मंगळसूत्रही घातले, तरी सुद्धा ते माझ्यापासून दूर का आहेत. अक्षयाने डोळे पुसत जयला विचारलं. जयने तिचे अश्रू अलगद पुसले आणि म्हणाला, अक्षया तू रडू नकोस. तो रागात आहे ना. त्याचा राग ओसरला की तो स्वतः येईल तुझ्याकडे. पण आता तुला रडायचं नाही. थोडा वेळ तिच्याशी बोलून जय आपल्या खोलीत गेला. रात्रीचे 11 वाजले होते. तेव्हाच जयचा फोन वाजला. तो अर्धवट झोपेतच फोन उचलतो आणि कानाला लावतो. दार उघड. नीरवचा आवाज होता. हे ऐकून जय दचकून बसला. मोबाईलच्या स्क्रीनवर खरंच नीरवचा नंबर दिसला. इतक्या रात्री हा का आला असेल असं मनात म्हणत डोळे चोळत तो दाराकडे गेला. दार उघडताच नीरव आत शिरला आणि रागाने जयला बाजूला सारत थेट अक्षयाच्या खोलीकडे निघाला. जयने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, हॅलो, हे काय आहे. रात्रीच्या अर्ध्या प्रहरी असं जणू तुझं सासरच आहे अशा थाटात येतोयस. नीरवने वळून एक भुई उचलत जयकडे पाहिलं. तर काय झालं. जय मनात म्हणाला, ओ आता खरंच याचं सासर आहे. ओके ओके सॉरी. मग मोठ्याने म्हणाला, तरी सुद्धा इतक्या रात्री का आलास. नीरवने स्टाईलमध्ये उत्तर दिलं, माझी मर्जी. माझ्या बायकोकडे जायचंय मला. जय थोडा तापला. हो हो, आता तुझीच मर्जी चालेल ना. पण लक्षात ठेव,
अजून एक शब्द बोललास तर मित्र म्हणून नाही वागणार मी, कुचलून टाकेन, समजलं? नीरवने स्मित हास्य करत म्हणाला, मला माझ्या बायकोपाशी जायचंय. आणि तो सरळ अक्षयच्या खोलीकडे निघाला. दारातून बंद केलं. जय मनातच संतापून म्हणाला, या मुलाचा गर्व तर हद्दीच्या बाहेर गेला आहे. तो चिडलेला स्वयंपाकघरात गेला. फ्रीजमधून बाटली काढून पाणी प्यायला. तेवढ्यात कल्पनाही पाणी घ्यायला बाहेर आल्या. त्यांनी विचारलं, अरे जय, अजून झोपला नाहीस? जय म्हणाला, झोपलो होतो आई, पण तुमचे जावई बापू आलेत. कल्पना दचकल्या. नीरव, आता तू इथे काय करतोय? अक्षयाकडे गेला का? वाटतंय राग कमी झाला म्हणून आला. जय खांदे उडवत म्हणाला, काय माहित आहे, काही कारण असेल, सकाळी बघूया, चला तुम्ही झोपा. म्हणून जय खोलीत गेला. कल्पना मात्र मंद स्मित करून म्हणाल्या, वाटतं माझ्या जावयाचं आपल्या बायकोवरचं प्रेम रात्रीच्या अंधारात उमललं आहे, असं म्हणत त्या आपल्या खोलीत गेल्या. प्रतापरावांनी पाण्याची बाटली उचलून विचारलं, अगं कल्पना, एवढं हसतेस कशावरून? कल्पना म्हणाल्या, तुमचे जावई बापू रात्रीच्या वेळी आपल्या मुलीसाठी आले आहेत. किती दिवस तो राग धरून बसेल? हळूहळू दोघे स्वतःजवळ येतील, त्यांना त्यांचं राहू द्या. दोघेही हसत झोपायला गेले. इकडे नीरव अक्षयच्या खोलीत गेला. दारातून बंद करून पाहतो तर अक्षया एका बाजूला वळून झोपली होती. नीरवच्या मनात विचार आला, अशी वाकड्या अंगाने झोपली तर बाळाला काही त्रास होणार नाही ना? तो तिच्या जवळ अलगद झोपला आणि तिच्याकडे निरखून पाहू लागला. त्याला आठवलं, जेव्हा अक्षया कॉलेजमध्ये होती तेव्हा किती तजेलदार, जिवंत वाटायची, पण आता अगदी हाडाचा सांगाडा, त्यावर कपडे चढवले आहेत इतकी कृश दिसते आहे. अक्षयाचं पोट थोडंसं उभं दिसत होतं. नीरव मनात म्हणाला, आपलं बाळ ती इतक्या दिवसांपासून आपल्या पोटात वाढवत होती आणि मला न सांगता किती मोठं नाटक करत होती. कितीदा मी रागात तिच्यावर ओरडलो, विचारलं, पण कधी तिने हे नाही सांगितलं की तिच्या पोटात माझं मूल वाढते. हे सगळं आठवत नीरवनं हळूच आपला हात अक्षयच्या पोटावर ठेवला. त्या स्पर्शाने अक्षयचं पोट थोडंसं हलकं हललं. नीरव हलकंसं हसला. एवढंसं पोट आणि त्यात माझं बाळ, ती कशी सांभाळत असेल? त्याच्या स्पर्शाने अक्षया हलकीशी दचकली. तिने नीरवचा हात हलक्या हातानं काढून गालाखाली ठेवला. हात हवाच आहे, पण त्या हाताचा मालक नको, असं तिचं मन बोलत होतं. हे बघून नीरव पुन्हा हलका हसला. त्यानं अलगद तिचे गाल कुरवाळले. त्या स्पर्शानं अक्षया हलकेच जागी झाली. तिनं थोड्याशा डोळ्यातून पाहिलं, नीरव अगदी जवळ होता. क्षणभर तिला वाटलं की ती स्वप्न बघते आहे, म्हणून तिने डोळे परत मिटले आणि झोपल्यासारखी झाली. बघून नीरवच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. त्यानं पुन्हा तिच्या गालांना हात लावला. यावेळी अक्षयानं डोळे उघडले. नीरवला इतकं जवळ पाहून ती थोडी घाबरली, गोंधळली आणि हळू आवाजात म्हणाली, नीरव, तुम्ही खरंच आलात? इतकं बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो आलो, पण रडू नकोस. नीरवने तिचे अश्रू पुसले. अक्षया उठून बसायचा प्रयत्न करू लागली, पण नीरवने तिला थांबवलं. प्लीज, पडूनच राहा. त्याने तिला अलगद आपल्या छातीशी ओढलं. अक्षया त्याच्या छातीवर डोके ठेवून त्याची शर्ट घट्ट पकडून फूट फूट करून रडू लागली. तिच्या अश्रूंनी नीरवचा शर्ट भिजला. मी म्हटलं ना, रडू नकोस, इकडे बघ माझ्याकडे, नीरवनं अलगद सांगितलं. पण अक्षया त्याच्याकडे न पाहता त्याला आणखी घट्ट बिलगली आणि रडत राहिली. तिच्या या अवस्थेनं नीरवचाही जीव हेलावला. त्याने तिलाही घट्ट मिठीत घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागला. पण अक्षयाचं रडणं थांबत नव्हतं. शेवटी नीरवनं नरमाईनं म्हटलं, बस कर अक्षया, तू आधीच खूप रडली आहेस. अजून रडलीस तर तुलाच त्रास होईल आणि आपल्या बाळालाही प्रॉब्लेम येईल. त्यांनी तिला हलकेच बसवलं, खांद्यावर टेकवलं आणि बाटलीतलं थोडं पाणी दिलं. अक्षयानं 2-3 घोट पाणी प्यायलं. थोडी शांत झाली आणि मग आपला चेहरा नीरवच्या मानेत लपून बसली. नीरवनं तिच्या खांद्याभोवती हात टाकला. दुसरा हात तिच्या पोटावर ठेवून विचारलं, किती महिने झालेत? हॉस्पिटलमध्ये नीट कळलं नाही म्हणून आता विचारतोय. एवढ्या महिन्यांपासून माझं बाळ आणि मला काहीच सांगितलं नाहीस?
हो ना, अक्षया हळू आवाजात म्हणाली. मी नाही सांगितलं, पण तुम्हाला कळलं नसतं का? शेवटी हे सगळं तुमच्यामुळेच झालं. त्या दिवशी जे झालं ते जर तुम्हाला आठवलं असतं तर आपण इथपर्यंत आलोच नसतो. तुम्हाला काही आठवलंच नाही म्हणून सगळं असं गुंतलं. नीरवने गंभीर आवाजात उत्तर दिलं, हो, मला तेव्हा आठवत नव्हतं म्हणून मीही प्रयत्न केला नाही. पण जेव्हा तुझ्या सावत्र आईनं आपल्या घरात येऊन जी बोलली आणि माझा ईशाशी साखरपुडा ठरवला तेव्हा रागात मी खूप पेलो. त्यानंही काही फरक पडला नाही म्हणून मी ड्रग्ज घेतले. त्या नशेत मला सगळं आठवलं. तू माझ्या खोलीत आली होतीस, माझ्याबरोबर होतीस. तू मला थांबवलं नाहीस आणि मी तुला माझं मानलं होतं. त्या क्षणाचं भान इतकं स्पष्ट झालं की मला आठवलं. जर आधीच आठवलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. अक्षयानं विचारलं, मग तुम्ही ईशाकडे जाऊन काही बोललात का? नीरव म्हणाला, हो, मी ठरवलं होतं की तिच्याकडून खरं उलगडून घ्यायचं आणि तेच केलं. मला नको होतं की तू पुन्हा काहीतरी वेडेपणा करावासा, म्हणूनच मी तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र बांधलं. अक्षयानं भावूक नजरेनं विचारलं, म्हणजे तुम्हाला भीती होती की मी काहीतरी करीन म्हणून माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं? नीरव म्हणाला, म्हणजे तू म्हणतेस की हे सगळं मी प्लॅन करून केलं? अक्षयानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं, मला फक्त एवढंच दुःख होतं की तुम्हाला खरं कळलं तरीही काही आठवलं नाही आणि फक्त व्हिडिओवर विश्वास ठेवून तुम्ही मला मान्य करता तर मला बरं वाटलं नसतं. पण आता जेव्हा तुम्हाला स्वतःच आठवले की आपल्या दोघांमध्ये काय झालं होतं तेव्हा मला खरंच खूप आनंद होतोय. नीरवनं गंभीर आवाजात विचारलं, म्हणजे काय? जर मी फक्त व्हिडिओ पाहून विश्वास ठेवला असता तर तू त्याला खरं मानली नसतीस. अक्षयाने खोल श्वास घेतला. विश्वास कोणत्याही पुराव्यावरून येत नाही नीरव, तो तर मनातून जाणवतो. तुम्हाला स्वतःला जाणवलं पाहिजे की काय खरं आहे, तेव्हाच त्या विश्वासाला खरं महत्व आहे. कुणी काही सांगो किंवा कुठलाही पुरावा मिळव, त्या विश्वासाची किंमत माझ्यासाठी काहीच नाही. नीरव विचारात पडून म्हणाला, म्हणजे मी काही सांगितलं तरी तू मानणार नाहीस का? अशी गोष्ट नाही, अक्षया हळूच म्हणाली. पण आपल्या दोघांमध्ये जे घडलं ते तुम्हाला पूर्णपणे समजलं पाहिजे, तेव्हा मला खरं समाधान मिळेल. तुम्ही हे माझं बाळ आहे म्हणून मान्य करणं महत्वाचं आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे तुम्हाला ते बाळ आपलं वाटलं पाहिजे. आपलं, तुमचं आणि माझं. अक्षया डोळ्यात पाणी दाबत म्हणाले, मला आधीपासूनच जाणवत होतं. जेव्हा जेव्हा मी पोटाला स्पर्श केला तेव्हा माझ्या मनात नेहमी एकच आवाज येत होता, हे बाळ तुझंच आहे. जेव्हा पहिल्यांदा बाळाची हालचाल जाणवली तेव्हा तर न जाणो का मनातून एक वेगळीच अनुभूती झाली. पण मग मी स्वतःलाच म्हणाले, आपण तर कधी इतके जवळ आलोच नाही, मग हे कसं? नीरव हळूहळू तिच्याकडे बघत म्हणाला, मीही खूप प्रयत्न केला सगळं आठवायचा, त्या रात्री काय झालं हे समजून घेण्यासाठी, आणि हळूहळू सगळं डोळ्यांसमोर चित्रपटासारखं यायला लागलं. पण जेव्हा खरंच समोर आलं तेव्हा माझी अवस्था काय होती हे तू कल्पनाही करू शकत नाहीस. मी स्वतःच्या मुलाला ओळखलं नाही, किती नशेत होतो मी, की तुला स्पर्श केला आणि काहीच आठवलं नाही. ही आठवण आली की मला स्वतःचाच तिरस्कार वाटतो. तो पुढे म्हणाला, त्या रात्रीनं आपल्याला दूर केलं, पण त्याच रात्रीनं आज आपल्याला बाळाच्या रूपानं पुन्हा एकत्र आणलं. ईशानं जे काही केलं ते आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी होतं, पण त्याच्यामुळे आज आपल्या आयुष्यात सुख येणार आहे. आधी आपण फार यातना सोसल्या, पण आता ह्याच यातना दुप्पट आनंद बनून परत येणार आहेत. काही दिवसातच माझं बाळ माझ्या मिठीत येणार आहे. नीरव बोलता बोलता डोळे पुसला. अक्षया भावुक झाली. हो नीरव, मी तुम्हाला हे सांगायचं ठरवलं होतं खूप आधीपासून, पण परिस्थिती आणि ईशाने केलेल्या कारस्थानांनी मला थांबवलं. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मला विचारायचात पोटातलं बाळ कुणाचं आहे तेव्हा खरंच मी मरत होते. मनात होतं सांगायचं की हे बाळ कुणाचं नाही, फक्त तुमचंच आहे, पण ईशानं मला तसं करू दिलंच नाही. अक्षया थरथरत्या आवाजात म्हणाली, मला वाटायचं ती ईशा खरंच माझ्या हातून मरून जाईल. इतका राग यायचा तिच्यावर.
पण आज मी सांगते नीरव. तिने नीरवचा हात पकडून आपल्या पोटावर ठेवला आणि रडतच म्हणाली, हे बघा, माझ्या पोटात तुमचंच बाळ वाढते नीरव. मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी किती दिवसांपासून वाट पाहत होते. हे बोलून ती नीरवच्या मिठीत शिरली आणि जोर जोरात रडू लागली. अक्षयचे शब्द ऐकून नीरवच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यानं अक्षयला घट्ट मिठी मारली. माझंच बाळ, माझंच रक्त, पण इतक्या दिवसांपासून तू ही गोष्ट सांगू शकली नाहीस. तू किती वेदना सोसल्या असतील. हे विचार करताच नीरवच्या छातीत वेदना दाटून आल्या. तो अजूनही घट्ट मिठी मारून म्हणाला, आता काही काळजी नाही अक्षया, आता मी आहे ना तुझ्यासोबत. तेवढ्यात अक्षयच्या पोटानं त्याच्या अंगाला हलका धक्का दिला. नीरवने चकित होत हात ठेवला आणि आनंदाने म्हणाला, अगं बाळ हल्लं. अक्षयाने अश्रूंमधून हसत उत्तर दिलं, हो नीरव, तुमच्या स्पर्शाचा अनुभव मिळाला की बाळ लगेच हालचाल करतं. माहीत आहे का, पहिल्यांदा बाळ हल्लं तोही दिवस तुम्ही मला गळ्यात घेऊन घट्ट मिठी मारली होती. त्या दिवसापासून बाळाला तुमचा स्पर्श ओळखीचा वाटतो. हो खरंच. हो अक्षयाने हलकेच उत्तर दिलं. ओ माझ्या बेबी, तू बाबा हात लावताच हल्लीस ना, म्हणून डॅडीला लगेच जाणवलं. नीरव हसत म्हणाला आणि त्याने प्रेमाने अक्षयच्या पोटावर हात ठेवला. तो आपल्या होणाऱ्या बाळाशी गप्पा मारू लागला. अक्षयचं हृदय भरून आलं होतं. तिला हा क्षण संपूच नाही वाटत होता. कधी वाटलं नव्हतं की तिच्या आयुष्यात असा क्षण येईल. पण जेव्हा तो खरोखर घडत होता तेव्हा तिचा आनंद ओसंडून वाहत होता. नीरवने तिला मिठीत घेतलं. तिच्या पोटावर हात फिरवत तो त्या हालचाली अनुभवत होता. अक्षयाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत हलकेच केसांमध्ये बोटं फिरवली आणि म्हणाली, नीरव, मी कधी स्वप्नात सुद्धा नाही विचार केला होता की तुम्ही माझ्यासोबत इतक्या जवळून उभे राहाल. हे सगळं अजूनही मला स्वप्नासारखं वाटतं. पण हे जेव्हा खरं होतंय तेव्हा विश्वास बसत नाही. मी नेहमीच अशी सुंदर क्षणांची आस धरली होती, पण मला वाटायचं ते कधी पूर्णच होणार नाहीत. पण आता जेव्हा ते खऱ्या आयुष्यात घडतायत तेव्हा माझ्या आनंदाला काहीच माप उरलं नाही. अक्षयच्या डोळ्यात अश्रू दाटले. नीरवने तिचे डोळे पुसले आणि हसत म्हणाला, आता सगळ्या यातना संपल्या ना, आता रडायचं नाही. तू रडलीस तर आपलं बेबी पण कमकुवत होईल. डॉक्टरांनी कालच सांगितलं की आई स्ट्रॉंग असेल तर बाळ आपोआप स्ट्रॉंग होईल, म्हणून तुला धैर्यवान राहायलाच हवं. अक्षयने मान डोलवली. तेवढ्यात नीरव अचानक हसत म्हणाला, बरं ऐक, तू नेहमीच म्हणतेस ना जो येणार आहे तो बाबू आहे, पण खरं सांगतो आपल्याला मुलगीच होणार आहे. अक्षयाने हसत म्हटलं, अरे पण मला तर मुलगा हवा आहे नीरव. प्रेग्नन्सी झाल्यापासून मी त्याला बाबू म्हणूनच हाक मारते. नीरवचा चेहरा अचानक गंभीर झाला. तो म्हणाला, नाही, मुलगीच हवी. जर मुलगा झाला तर? सांगतोय, पहिलं मूल मुलगीच हवी. त्यानंतर आपण मुलाबद्दल विचार करू, पण पहिल्यांदा आपली गोजिरी परी यायलाच हवी. तो पुन्हा अक्षयच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, हो ना बेबी, तू तर गर्ल आहेस ना, म्हणूनच तुला डॅडी एवढे आवडतात. नीरव हसत हसत बोलत होता, पण अक्षयच्या मनात काळजीची लाट उठली. जर खरंच मुलगा झाला तर? नीरव रागावली तर? त्यांनी मला सोडून दिलं तर? त्यांनी माझ्यावरचं प्रेम कमी केलं तर? असं हजारो प्रश्न तिच्या मनात वादळासारखे फिरू लागले. तिला भीती वाटू लागली की तिच्या पोटातल्या अपत्याने नीरवच्या अपेक्षेप्रमाणे जन्म घेतला नाही तर तिचं आयुष्य कसं बदलेल. नीरव अक्षयाला आपल्या मिठीत घेत म्हणाला, चल उद्या आपण आपल्या घरी जाऊया. अक्षयाने हलकं हसत उत्तर दिलं, हो नीरव, जाऊया. खूप वेळ अक्षया एकाच पोझिशनमध्ये बसली होती. त्यात नीरवच्या मिठीत असल्याने अचानक तिच्या कमरेत थोडा त्रास झाला. ती म्हणाली, नीरव थोडं बाजूला व्हा ना, माझ्या कमरेत दुखतंय. नीरव लगेच घाबरून म्हणाला, अरे सॉरी, तुला मी झोपायला मदत करू का? अक्षया हलकेच हसली, नाही, आधी मी वॉशरूम करून येते. ती हळूच पोट सांभाळत उठली आणि छोटे छोटे पाऊल टाकत वॉशरूमकडे गेली. परत आल्यावर तिने थोडंसं पाणी प्यायलं आणि मग बिछाण्यावर आडवी झाली. नीरवने तिच्या जवळ येऊन विचारलं,
काय झालं, जास्त त्रास होतोय का? अक्षयाने खोल श्वास घेत उत्तर दिलं. महिने वाढतायत ना, म्हणून थोडा थकवा जाणवतो. नीरव प्रेमाने म्हणाला. जर तू चांगलं जेवलीस, वेळेवर औषधं घेतलीस आणि आराम केला तर असा त्रास होणार नाही. अक्षयाने त्याचा हात धरून स्मित हास्य करत म्हटलं. हो, आता तसं करेन, कारण आता तुम्ही माझ्यासोबत आहात ना, त्यामुळे मला काही त्रास होणार नाही. नीरवने तिच्या डोळ्यात पाहत गंभीर स्वरात विचारलं. जर मला कधी सत्य कळलंच नसतं तर तू काय केलं असतंस? अक्षया हलका हसत म्हणाली. तुम्ही माझ्यासोबत राहिलात किंवा नाही, पण हा जो अनमोल आशीर्वाद तुम्ही मला दिला आहे तो माझ्याजवळ कायम राहणार आहे. तुम्ही माझ्यासाठी या जगातलं सर्वात मौल्यवान व्यक्ती आहात. मी तुम्हाला आयुष्यभर आठवत राहिले असते. नीरवने खोल श्वास घेत म्हणाला. पण तू मला कधी सत्य सांगितलंच नाहीस. मला सोडून जाण्याची तयारी होती, पण खरं सांगण्याची नाही. अक्षयाच्या आवाजात वेदना होती. त्यावेळेस मला दुसरं काही सुचत नव्हतं नीरव. मला फक्त माझं बाळ हवं होतं. जर मी तुला निवडलं असतं तर मला माझ्या बाळाला गमवावं लागलं असतं. पण मी आई आहे, माझं बाळच माझ्यासाठी सर्वात महत्वाचं होतं. नीरवने हलकसं हसत विचारलं. म्हणजे माझ्यापेक्षा तुला बाळच जास्त प्रिय आहे? अक्षयाने त्याचा हात घट्ट पकडत उत्तर दिलं. हा आशीर्वाद तुम्हीच दिला आहे ना मला. जर मी तुम्हाला निवडलं असतं तर मला माझ्या बाळाला गमवावं लागलं असतं, आणि जर बाळाला निवडलं तर तुम्हाला दुरूनच पाहत जगावं लागलं असतं. म्हणून मी तेव्हा असं ठरवलं. ईशाने मला इतकं मानसिक छळलं होतं की मला दुसरं काही सुचेनाच. नीरवने तिच्या केसातून हात फिरवत हळू आवाजात म्हटलं. सगळं सोडून दे अक्षया, आता ते आठवायचं नाही. खूप रात्र झाली, आता झोप. अक्षयाने हसत डोकं नीरवच्या छातीवर ठेवलं आणि त्याच्या हलक्या स्पर्शासोबत खोल झोपेत गेली. महिन्यानंतर तिच्या चेहऱ्यावर इतकी शांतता आणि सुकून दिसत होता. पण त्या रात्री नीरवने डोळे मिटलेच नाहीत. तो फक्त अक्षयाकडे पाहत राहिला. तिच्या सगळ्या यातना, त्यांनी तिला म्हटलेले कठोर शब्द आणि त्यांनी दोघांनी सोसलेले संघर्ष, हे सगळं त्याच्या मनात पुन्हा पुन्हा डोकावत राहिलं. सकाळचे 6 वाजेपर्यंत तो तिच्याकडेच बघत राहिला. मग तो हळूच उठला, वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाला आणि हॉलमध्ये आला. तेवढ्यात जय हॉलमध्ये आला. त्याने नीरवकडे गंभीर नजरेने पाहिलं आणि सरळ किचनमध्ये जाऊन 2 कप कॉफी बनवली. 1 कप नीरवला दिला आणि दुसरा कप घेऊन स्वतः सोफ्यावर बसला. नीरवने कॉफीचा एक घोट घेत विचारलं. काय रे जय, तू माझ्या बहिणीला काही बोललास का? ती रडत रडत घरी आली होती. घरात एवढे वाईट वातावरण होतं का? जयने अजिबात न थांबता उत्तर दिलं. तुझ्या बहिणीला मी फक्त एकच गोष्ट सांगितली आणि तिला इतका त्रास झाला. जर तुला हे अहंकारासारखं वाटत असेल तर विचार कर, तू माझ्या बहिणीला जी यातना दिल्या त्यासाठी मी तुझ्यासोबत काय करायला हवं होतं? नीरव हसत म्हणाला. अरे वा, आता भारी ताकदवान झालायस, म्हणून प्रत्येक गोष्टीला उत्तर परत देतोयस. चल, तुझा हिसाब मी नंतर बघतो. आधी सांग, तो शशांक कुठे आहे? जयने थंड आवाजात सांगितलं. तू त्याला जो मार दिलास ना, त्याच्या दुखापतीमुळे तो अजून बिछाण्यावरून उठू शकत नाही. मी पोलिसात ही तक्रार केली आहे. जसं तो बरा होईल तसं त्याला थेट अटक करून जेलमध्ये टाकतील. नीरव खोल श्वास घेत म्हणाला. बरं, म्हणजे पुन्हा ईशा आणि शशांक बसून नवीन प्लॅन आखणार, बरोबर? पण आधी ते बाहेर तर यावेत. यावेळी जर ते माझ्या समोर आले तर मी त्यांना फक्त मारणार नाही, सरळ वरच पाठवेल. दोघांनी आपापली कॉफी संपवली. तेवढ्यात कल्पना आणि प्रतापराव फ्रेश होऊन हॉलमध्ये आले आणि त्यांच्या जवळ बसले. प्रतापरावांनी नीरवच्या खांद्यावर हात ठेवत हसत विचारलं. काय हो जावई बापू, माझ्या मुलीला पाहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून आलात का? नीरव हलक्या स्मिताने म्हणाला. नाही आंटी, मी म्हणून नाही आलो की अक्षयाशिवाय मला राहवत नव्हतं. उलट तुमच्या मुलीला माझ्याशिवाय राहवत नव्हतं म्हणून मी आलो. कल्पना हसून म्हणाली. हा, असं म्हणायचं असतं. स्वतःचे बहाणे काढून झाकून टाकायला शिकलात हो आता, असं म्हणून त्या किचनमध्ये निघून गेल्या. प्रतापराव स्वतःसाठी कॉफी घेऊन आले. जयने मध्येच सांगितलं. आम्ही दोघांनी तर आधीच कॉफी प्यायली आहे. तेव्हा नीरव कल्पनाकडे पाहत म्हणाला. आंटी, मला अक्षयाला माझ्यासोबत घरी घेऊन जायचं आहे.
कल्पना थोड्याशा नाराज स्वरात म्हणाली, अगं बाई, काही दिवसांपूर्वी तर तुम्ही इतके मोठे मोठे डायलॉग मारले होते. आता अचानक काय झालं? पुन्हा माझ्या मुलीच्या मागे का लागलात? नीरव अगदी निरागस चेहरा करून म्हणाला. नीरव म्हणाला, अगं आंटी, रागाच्या भरात माणूस बरंच काही बोलून जातो, पण तुम्ही त्या गोष्टींना एवढं मनावर का घेतलं? आधीच आम्ही इतके महिने एकमेकांपासून दूर राहिलो. लग्न होऊन अजून आठवडाही झाला नाही आणि तुम्ही पुन्हा आम्हाला वेगळं करताय. असं करू नका ना. कल्पना थोडा हसत म्हणाली. असल्या गोड चेहऱ्याने बघून मला पिघळवायचा प्रयत्न करू नकोस बाळा. मी पिघळणार नाही. डिलिव्हरीपर्यंत माझी मुलगी इथेच राहील. मी तिला आत्ताच तुझ्या घरी पाठवणार नाही. नीरव थोडा चिडून म्हणाला, जर तिला आत्ताच पाठवायचं नव्हतं तर लग्नानंतरही तिला इथेच ठेवायचं असतं. मग माझ्या घरी का पाठवलं? कल्पना गंभीर स्वरात म्हणाली, माझी मुलगी आम्हाला काही ओझं वाटते का? तुला जेव्हा हवं तेव्हा तिला घेऊन जाणार. तुला तिची भेट घ्यायची असेल तर स्वतः इथे येऊन भेट, पण आत्ता मी तिला पाठवणार नाही. नीरव हलक्या स्मिताने म्हणाला, ठीक आहे आंटी, आधी तुमच्या मुलीला विचारा ना, तिला काय हवं आहे ते. तेवढ्यात अक्षय तिथे आली. कल्पना तिला पाहून लगेच किचनमध्ये गेल्या आणि तिच्यासाठी दूध घेऊन आल्या. त्या अक्षयच्या जवळ बसल्या आणि तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला. अक्षयाचं दूध पिण्याचं मन नव्हतं, पण कल्पनाच्या आग्रहामुळे ती जबरदस्ती घोट घोट पिऊ लागली. कल्पनाने विचारलं, बाळा, तुला तुझ्या सासरी जायचं आहे का? हे ऐकताच अक्षयाने नीरवकडे पाहिलं. कल्पना लगेच म्हणाल्या, काय रे, नवऱ्याकडे का बघतेस? सरळ उत्तर दे. अक्षयाने हलक्या स्मिताने उत्तर दिलं, हो मोठी आई, मला जायचं आहे. कल्पनाने नीरवकडे रोखून बघत चेतावणी दिली, जर पुन्हा माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलास तर मी तुझे दोन्ही पाय मोडून तिला परत माझ्या घरी घेऊन जाईन. आणि जर तिच्यावर एक हातही उचललास तर लक्षात ठेव, तुला मी सोडणार नाही. नीरव शांतपणे म्हणाला, आंटी, जर सगळं नीट चाललं तर अशा परिस्थितीचं काही कारणच येणार नाही. माझं वागणं पूर्णपणे तुमच्या मुलीच्या वागण्यावर अवलंबून आहे. जे काही होईल ते तिच्यामुळेच होईल, माझ्यामुळे नाही. कल्पना रागाने म्हणाली, जर तिला राग आला तर तिने तुला सोडावं असं नाही, तर तुला तिचा राग शांत करायला हवा. जर ती नाराज झाली तर तिचा मूड सुधारवणं ही तुझी जबाबदारी आहे. ती आनंदी असेल तर तिच्या आनंदात सामील होणं तुझं कर्तव्य आहे. पण तू म्हणतोयस की तिच्या वागणुकीवर तुझं वागणं अवलंबून आहे. हे कसले उत्तर झालं? जर ती दिवसातून 10 वेळा रागाच्या भरात म्हणाली की तुला सोडून जाईल, तर तू खरंच प्रत्येक वेळी तिला सोडून देशील का? तुला माहिती आहे का तिची अवस्था कशी झाली आहे? सुमलता राणीप्रमाणे जिचं मन कधी स्वीकारलं गेलं, कधी नाकारलं गेलं. तू कधी विचार केला आहेस का तिने स्वतःच्या भावना किती दाबून ठेवल्या आहेत? तिला माहित होते की जर ती तुझ्यावर प्रेम व्यक्त करेल तरी काही उपयोग नाही, कारण तू तिला स्वीकारायला तयार नव्हतास. तरी देखील तिच्या आयुष्यात जे काही घडलं त्यात तिने तुझं मूल आपल्या पोटात वाढवलं. लोकांची बोलणी, ठोमणे, अपमान, अगदी मार सुद्धा तिने सोसला. तुला काय वाटतं, एका बाईसाठी हे सगळं सहन करणं इतकं सोपं असतं का? 22 वर्षाच्या तिच्या आयुष्यात कधी एक दिवस तरी असा गेला आहे का जेव्हा तिने निर्धास्त श्वास घेतला असेल? आता तरी तिच्या आयुष्यात कुठलंही दुःख, कुठलीही वेदना येऊ नये याची जबाबदारी तुझी आहे. नीरव, मी कागदावर लिहून तुला देते. माझ्या मुलीची काळजी घे, तिला आनंदी ठेव. जर माझी मुलगी तुझ्यासोबत आनंदी नाही राहिली तर तिला माझ्या घरी परत आणायला मला एक क्षणही लागणार नाही. अक्षयाला राग आला, दुःख झालं, आनंद मिळाला, काही झालं तरी प्रत्येक परिस्थितीत तू तिच्यासोबत राहायला हवं. तिला जाणवायला हवं की तू कायम तिच्या पाठीशी आहेस. तिला धीर द्यायला हवा, आधार द्यायला हवा. ही जबाबदारी पूर्णपणे तुझी आहे नीरव. किमान आता तरी माझ्या मुलीला सुखी ठेव. जर तिला पुन्हा कुठल्या दुःखाला सामोरं जावं लागलं मी ते पाहू शकणार नाही. हे म्हणताना कल्पनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रतापरावांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, कल्पना, आता शांत हो. आपली मुलगी ठीक राहील. शेवटी तिने त्याच मुलाशी लग्न केलं आहे
ज्याच्यावर ती मनापासून प्रेम करते. प्रतापराव शांतपणे म्हणाले. नीरव तिला आनंदी ठेवणार नाही असं नाही कल्पना. हो, त्यांच्या नात्यात गैरसमज खूप आले, पण जर ते झाले नसते तर आज हे दोघं खूप सुखी राहिले असते. हे तुला पण माहित आहे. आता शांत हो. हे ऐकताच नीरव हळूच कल्पनाकडे गेला. तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला. तिचे हात आपल्या हातात घेत म्हणाला, आंटी, मी सांगितलं होतं ना की मी अक्षयची काळजी घेईन आणि मी ती घेईनच. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ती माझ्यासाठी माझ्या प्राणांपेक्षाही जास्त आहे. ज्या दिवशी मी तिला पहिल्यांदा पाहिलं त्याच दिवशी ठरवलं होतं की हीच माझी पत्नी होणार. मग मी तिला दुखवीन तरी कसं? जर तिने मला खरं आधीच सांगितलं असतं तर आमच्यात हे सगळे गैरसमज, आमच्या नात्यात अंतर आलंच नसतं. आम्ही कित्येक दिवस निरर्थक वेदना सहन केल्या, पण आता तसं काही होणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा आंटी. तुमची मुलगी आता नेहमी आनंदात राहील, हे माझं वचन आहे. कल्पनाच्या डोळ्यात हळूच हास्य दाटून आलं. नीरव लगेच म्हणाला, तर आता तुम्ही माझ्यावर एवढ्या जबाबदाऱ्या सोपवल्यात तर मी तुमची मुलगी माझ्यासोबत घेऊन जाऊ का? कल्पनाने क्षणातच उत्तर दिलं, नाही. नीरव आश्चर्याने म्हणाला, आता काय झालं आंटी? कल्पनाने ठाम स्वरात सांगितलं, माझ्या मुलीसाठी मी काहीच करू शकले नाही नीरव, पण एक इच्छा मात्र आहे. तिचं डोहाळे जेवण आमच्या घरी आमच्या रीतिरिवाजांप्रमाणे व्हायला हवं. मला स्वतःच्या हाताने माझ्या मुलीचं डोहाळे जेवण करायचं आहे. आमच्या घरात ही आनंदाची वेळ साजरी करायची आहे. मी आधीच तुझ्या आईशी या बाबतीत बोलले आहे. डोहाळे जेवण झाल्यावरच अक्षया तुझ्या घरी जाऊ शकते. अजून आठवडा आहे, तोपर्यंत ती इथेच राहील. त्यानंतर तू स्वतः तिला सोबत घेऊन जाऊ शकतोस. ठीक आहे. हे म्हणत कल्पनाने नीरवच्या खांद्यावर हात ठेवला. नीरवने हलक्या स्मिताने मान हलवली. ठीक आहे आंटी, जसं तुम्हाला हवं तसं. मग तो हसतच म्हणाला, चला जय, तुझ्या पण बऱ्याच सुट्ट्या झाल्या. आता ऑफिसला जा. मी पण तयार होऊन येतो. असं म्हणून नीरव आपल्या खोलीत गेला. जय देखील आपल्या खोलीत ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागला. जिजा साले, नीरव आणि जय दोघेही ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होते. त्याच वेळी अक्षया हळूहळू उठली आणि नीरवच्या जवळ आली. अक्षया हळूहळू चालत नीरवच्या खोलीत पोहोचली. तिथे तिने पाहिलं, नीरव आरशासमोर उभा राहून केस ठीक करत होता. अक्षयाने मागून हळूच त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण तिचं वाढलेल्या पोटामुळे तिला व्यवस्थित मिठी मारता आली नाही. हे जाणवताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. नीरवने आरशातूनच तिच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसत मागे वळला. अक्षया तशीच उदास चेहऱ्याने उभी होती. त्याने तिला जवळ खेचलं आणि समोरून घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यात शरारती चमक होती. अक्षयाने ओठांवर स्मित ठेवत प्रेमाने विचारलं, थोडा वेळ घरी राहशील ना? आता ऑफिसला जाण्याची काय गरज आहे? नीरव हसत म्हणाला, अगं कालच ऑफिस सुरू केलं मी आणि आज अचानक सुट्टी मारली तर कसं दिसेल? आणि त्यात ऑफिस आपलंच आहे. जर बॉसच गैरजबाबदार झाला तर? अक्षयाने ओठ फुगवत नाराजीने म्हटलं, मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. नीरवने तिच्या चेहऱ्याकडे पाहत कोमल स्वरात उत्तर दिलं, मी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे? अक्षयाने थोडं उदासपणे विचारलं, फक्त एवढंच? नीरव मोठ्याने हसला, अगं तू अशी उदास का होतेस? तुला खरंच वाटतं का की मला तुला सोडून जायचंय? मी तर फक्त नावापुरतं ऑफिसला जातोय. खरं सांगू का, माझं मन अजिबात नाही जात. काम लवकर संपलं की मी थेट तुझ्याजवळ येतो. ओके? अक्षयाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. ती म्हणाली, ओके, मी वाट बघीन तुझी, पण लवकर ये. हा नीरव. मग तिने प्रेमाने त्याला मिठी मारली. नीरव थोडं हसत म्हणाला, अगं असं निरागसपणे मला जास्त छेडू नकोस. तुझी तब्येत अशी आहे की मी काही करूच शकत नाही. त्या दिवशी नशेत सगळं झालं खरं, पण आता काही होणार नाही. डिलिव्हरी नंतर पाहूया. तोपर्यंत तुझ्या या निरागसपणाने मला छळू नकोस. अक्षय हसत म्हणाली, मग आज रात्री लवकर येशील ना? हो नक्की येईल, पण तू अशी उदास होऊ नकोस. चल आधी नाश्ता करून घे. मला नाश्ता करायची इच्छा नाहीये नीरव. असं? मग तुला काय खायचंय? अक्षयाने त्याच्या छातीवर डोकं ठेवून प्रेमाने म्हटलं.
माहीत नाही, पण आपल्या लेकीला काही खायचं नाहीये बहुतेक. नीरव खळखळून हसला. तुला भूक नाही म्हणजे आपल्या लेकीलाही भूक नाही? असू दे, मी संध्याकाळी तुझ्यासाठी काहीतरी खास घेऊन येतो. पण आता तुला नाश्ता करून औषधं घ्यायलाच हवं, समजलं? त्याने अक्षयाचा हात धरून तिला डायनिंग टेबल जवळ नेलं. अक्षयाने हळूहळू नाश्ता केला, औषधं घेतली. नीरवने प्रेमाने तिला टाटा केला आणि ऑफिससाठी निघून गेला. थोडा वेळ अक्षयाने आराम केला, पण दुपारी 12 वाजता तिला हलकीशी भूक लागली. ती उठून किचनमध्ये गेली. फ्रीज उघडला, पण तिला काही खावंसं वाटलं नाही. तिनं फ्रीजचं दार बंद केलं आणि बाहेर आली. तेवढ्यात तिची नजर एका बॉक्सवर गेली. तिने बॉक्स उघडून पाहिलं तर आत चिंचेचे तुकडे ठेवलेले होते. चिंच पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिने एक तुकडा घेतला आणि हॉलमध्ये जाऊन टीव्ही लावला आणि मग चिंच खात खात आरामात सोफ्यावर बसली. दुसऱ्या दिवशी कल्पना आधीच डायनिंग टेबलवर सगळं छानपैकी मांडून बसल्या होत्या. मुलगी, जावई आणि मुलगा एकत्र आले म्हणून त्यांनी सगळ्यांना नाश्ता वाढला. पण आपल्या मुलीला मात्र त्यांनी स्वतःच्या हातानेच खाऊ घालायला सुरुवात केली. नीरव हसत म्हणाला, आंटी, अजूनही तुम्ही तिलाच खाऊ घालताय? अक्षय स्वतः खाऊ शकते ना? कल्पना प्रेमाने उत्तरल्या, अरे नाही रे बेटा, जर ती अजून लहान मुलगी असती तर वेगळी गोष्ट होती. पण माझी ही मुलगी 2 इडली खायला 2 तास लावते. म्हणते भूक नाहीये, पण आता तिच्या पोटात अजून एक जीव वाढतोय. निदान त्यासाठी तरी तिने नीट खायला हवं ना. पण काही खायला सांगितलं की लगेच विचित्र तोंड करायची, म्हणून मी थोडं रागावून खाऊ घालत आहे. नाहीतर वाऱ्याच्या झुळकीनेच उडून जाईल ही. तू म्हणतोयस ना की तिला लगेच तुझ्या घरी न्यायचं, पण तिथे नेलंस की रोज असंच प्रेमाने तिला खाऊ घालावं लागेल. मी बघते किती काळजी घेतोस माझ्या मुलीची. कल्पनाचं बोलणं ऐकून अक्षयाने लगेच नीरवकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, मी नीट खाते की, पण तुम्हीच जबरदस्ती जास्त खाऊ घालताय. कल्पना लगेच म्हणाल्या, हो हो, तू तर फक्त 2 इडली मोडत राहशील, पण नीट खाणार नाहीस. आता तुला फक्त स्वतःसाठी नाही तर तुझ्या पोटात वाढणाऱ्या लेकरासाठी खायला हवं. माझं बोलणं आता तुला कदाचित समजणार नाही, पण डिलिव्हरीच्या वेळी कळेल. जर नीट खाल्लं तर तुझी डिलिव्हरी सुद्धा सोपी होईल, नाहीतर खूप त्रास होईल. असं म्हणत कल्पनाने अक्षयाच्या हातात जबरदस्ती 4 इडल्या घातल्या. त्यानंतर त्यांनी मोठा ग्लास भरून ज्यूस आणला आणि तिच्या समोर ठेवून डोळ्यांनी इशारा केला, पिऊन टाक. अक्षयाने लगेचच दुःखी चेहरा करत म्हटलं, आई, आत्ताच पोटभर नाश्ता करून दिलात, आता इतका मोठा ग्लास ज्यूस पिऊन नाही होणार. हे ऐकताच जयने लगेच आपल्या बहिणीला जवळ ओढलं आणि म्हणाला, अरे आई, थोडा श्वास तरी घेऊ दे तिला. आत्ताच पोटभर खाऊ घातले आणि परत इतका ज्यूस? 1 तासानं दिला तरी चालेल. आता पिली तर काही हजम होणार नाही. असं म्हणून जयने अक्षयाचा हात धरला आणि तिला तिथून घेऊन गेला. कल्पनाने मुलगा आणि मुलीला रागाने डोळे वटारून धमकावत सांगितले, 1 तास उमटला तरी जर ज्यूस प्यायला नाही तर शिक्षा तुम्हा दोघांनाही मिळेल. असं सांगून त्या प्रतापरावांसाठी नाश्ता तयार करायला स्वयंपाकघरात गेल्या. इकडे नीरवनेही नाश्ता आटोपला आणि सरळ अक्षयाजवळ येऊन बसला. ऐक, जे काही आई सांगते ते लक्षात घे आणि वेळेवर औषध घे, ओके? मी संध्याकाळी लवकर घरी यायचा प्रयत्न करीन. अक्षयाने हलक्या आवाजात उत्तर दिलं, ठीक आहे. त्यानंतर नीरवने जय, प्रतापराव आणि कल्पना यांचा निरोप घेतला आणि ऑफिससाठी निघाला. नीरव बाहेर जाताना अक्षयाही त्याला दरवाजापर्यंत सोडायला आली. जय ड्रायव्हिंग सीटवर बसताच नीरवने अक्षयाच्या कपाळावर एक प्रेमळ किस केला आणि हसत म्हणाला, माझी बेबी. मग तो गाडीत बसून निघून गेला. अक्षया त्याला जाताना बघत राहिली आणि मनातच पुटपुटली, हाय रे, आता मला बेबी म्हणतोय. लग्नानंतर इतक्या शिव्या दिल्या होत्या त्या काय विसरलेत? आता फक्त बेबीच आठवते दिसतंय. गाणे बडबड करत ती परत आत गेली. याच दरम्यान मनीषाला कळलं की नीरव तिकडे म्हणजे अक्षयाकडे गेला आहे. त्या लगेच आपल्या मुलाला फोन लावून सकाळीच आपला क्लास सुरू केला. अरे, मी तुला म्हटलं होतं आपली बायकोला आपल्या घरी घेऊन ये, तर तू म्हणालास जर तिला आपल्या नवऱ्यावर प्रेम असेल तर ते आपोआप येईल. पण आता बघ जरा,
सरळ तिच्याच जवळ बसला आहेस? आज घरी येतोयस का नाही? मनीषाने रागाने धमकावत विचारलं. नीरव मात्र शांतपणे सगळं ऐकत होता. किंचित हसत तो म्हणाला, नाही मम्मी, मी आज घरी येणार नाही. रात्री अक्षयच्या जवळच थांबायचं ठरवले. अरे बेशरम, आमच्या समोर तर फार संस्कारी बनून दाखवतोस आणि आता लग्न होताच बायकोभोवती फिरतोयस. थांब, घरात आलास की दाखवते तुला. किती दिवस सासरच्या घरी टिकतोयस ते? रागाने फोन कट करत मनीषा स्वतःशीच बोलल्या. आता मीच माझ्या सुनेच्या जवळ जाणार. मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.